प्राजक्ता माळीचा नवीन वाद जो आहे तो समोर आलेला आहे। सामान्य जनतेला कसं फसवलं जातं या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की पहा। मंदिरात गाभाऱ्यात फोटो काढायला बंदी असते ना, मग सेलिब्रिटींना हे नियम का लागू होत नाहीत? अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ताज्या फोटोवरून सध्या सोशल मीडियावर मोठा राडा सुरू झालेला आहे। प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या हटके स्टाईल आणि इंस्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत असते। नुकतंच तिने आई वडिलांसोबत तुळजाभवानीच्या दर्शनाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले। पारंपरिक वेशभूषेत देवीचं दर्शन घेताना ती अतिशय सुंदर दिसत आहे। तिच्या चाहत्यांनी या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे, पण दुसरीकडे याच फोटोवरून आता एक नवा वाद पेटला आहे। सर्वसामान्य भाविकांना देवीसमोर साधं डोकंही टेकवू दिलं जात नाही, तिथे फोटो काढणं तर खूपच लांबची गोष्ट आहे। मग प्राजक्ताला मंदिरात फोटो काढण्याची विशेष परवानगी कोणी दिली, असा थेट सवाल अनेक नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे। सामान्यांना एक नियम आणि कलाकारांना VIP ट्रीटमेंट का, अशा संतप्त प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये उमटत आहेत। काही चाहत्यांनी तर थेट मंदिर प्रशासनालाच धारेवर धरले। देवाच्या दारी सगळे समान असतात, त्यामुळे मंदिरातील नियम सर्वांसाठी सारखेच हवेत आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे। या वाढत्या वादानंतर आता मंदिर प्रशासन किंवा स्वतः प्राजक्ता याबाबत काही स्पष्टीकरण देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। कारण की सर्वसामान्य लोक जी आहेत ती यात भरडली जातात। अक्षरशः त्यांना फोटो काढू देत नाहीत, फोटो काढायला गेले की त्यांना अक्षरशः मारहाण केली जाते। अशा अनेक मंदिरात केसेस घडले आहेत। आणि जेव्हा काही असे जे काही सेलिब्रिटी येतात तेव्हा त्यांना VIP ट्रीटमेंट का दिली जाते, असं मग अनेक जणांचं मत येत आहे। जर नियम सर्वांना असतील तर ते सर्वांनी का पाळले गेले पाहिजेत असंच अनेकांचं मत येत आहे। तर प्राजक्ता माळीने सुद्धा मग इथे नियम का पाळला नाही? सर्वसामान्य लोकांना ढकलून दिलं जातं, त्यांना मारलं जातं। जेव्हा फोटो काढायला जातात तेव्हा तिथे त्यांना नियम सांगितले जातात आणि त्यांच्यासोबत हाणामारीसुद्धा केली जाते। मग अशामुळेच लोक प्रचंड संतापलेले आहेत। अगोदरच देव जे आहे, देवांच्या गाभाऱ्यात चोरी होत आहे, अक्षरशः करोडो रुपयांची चोरी कुठे कुठे झालेली आहे आणि त्यात अजून अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या वाढत आहेत। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा।